जुगाडीचे नाणे बहुता काराचे खेवणे. अनादिकाळापासून चालत आलेला संप्रदाय जर कोणचा म्हणसाल तो वारकरी संप्रदाय जुनाट आहे. जुगाडीचा जुनाट आहे. याला सुद्धा प्रस्ताव नाही. प्रस्तावना अशी परमपावन मंगलमय ग्राम चिखल गावात 28 वर्षापासून 56 वर्षापासून सप्ताह चालू आहे. 28 वर्षापासून आमचे परमपूजनीय गुरुवर्य लक्ष्मणजी महाराज आपली अविरत सेवा करत आहेत. तम निमित्त सगळे गावकरी तन मन धनाने मदत करतात म्हणून एवढा मोठा आनंदोत्सव चालू आहे. काय हा उत्सव आहे. उत्सव म्हणजे काय? इकडे लक्ष द्या. उत म्हणजे वर येणे, स म्हणजे आनंद. साध्या भाषेत सांगू उतू येणे काय नाही. आनंदाचं भरत येणे. 12 वर्षातून एकदा कुंभमेळा येतो. किती? पण कुंभ म्हणजे घागर. काय महाराज? कुंभ म्हणजे अमृताची घागर. पण चिखल गावात घागर नाही आली. त्याने आनंदाचा सावळा सावळा दिकील आनंदाचा. अरे आनंदाचा पूर आला. आणि आनंदच म्हणजे भगवंत आहे. काय? आनंदाची डोरी आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाची डोरी आनंद तरंग. मला सांगा साखरेत गोडी की साखरच गोड? तुम्ही झोपले काय? तुम्ही तो असे येऊन बसले झालं होबासचे पाहुणे येणार. अरे महाराज संपूर्ण आनंद जो आहे त्याला उत्सव म्हणतात. आणि असा उत्सव चालू आहे. आणि आज सगळ्यात मोठी पर्वणी आहे. आज म्हणजे श्रीमद भगवद्गीतेचा जन्म झालेला आहे. बरोबर आहे ना? आजची काय? गीता जयंती. आ लक्ष द्या. भगवान श्रीरामचंद्र प्रभू आणि भगवान श्रीकृष्ण जर जन्माला आले नसते तर हिंदू धर्म शून्य झाला असता. कारण भगवान श्रीरामचंद्र प्रभूंनी आचारसंहिता शिकवली. आणि भगवान श्रीकृष्णाने कर्म कसं करावं, व्हॉट्स अँड आउट ऑफ लिव्हिंग, जीवन कसं जगावं हे शिकवलं. म्हणून आज हिंदू धर्म मेरा काय देश मान म्हणतो, मेरा धर्म मान म्हणतो. त्याला कारण राम आणि कृष्ण आहे. राम आणि कृष्ण जर जन्माला आले नसते दिनेश बाबा तर छत्रपती शिवाजी महाराजांना जीवन कसं जगावं कळलं नसतं. कारण श्रीरामचंद्र प्रभूच्या समोर मी एक बाई आली होती मेकअप करून. काय तिचं नाव? सुपनखा. सुपनखा. बरोबर आहे. तिनं 10 किलो वालपुट्टी थोबड्याला लावली होती. 10 किलो वालपुट्टी. कलर, वायलर, स्प्रिंकलर, स्पा, एकूण बाँड्री. काय बाँड्र्या खातात बाप्पा बाप्पा बाप्पा. पण श्रीरामचंद्र प्रभूंनी म्हटलं आय एम एंगेज्ड. दाना नाही टाकला. आणि तीच अवस्था छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आली. कल्याण लुटलं. आणि जेव्हा शिवाजी महाराजच्या समोर पेटाळे येऊ लागले, एक मराठाला, हुजूर हमने आपके लिए एक बहुत नायाब तोहफा लाया है. शिवाजी महाराजांना असं वाटलं आणला अशी हिऱ्याचा मुकुट. पेटारा उघडून पाहिजे त्यातून बाई निघाली. बाई मिस युनिव्हर्स कशी होती दिसाले. अरे ते सुभेदाराची सून होती, सुलतानाची सून होती. शिवाजी महाराजांचे डोळे लाल झाले. पण त्या आईला काय म्हणतात? आई
खरंच तुम्ही सुंदर आहात. काय म्हणतात? आई अशीच आई असती आमची सुंदर, आम्ही तिचं सम दिसलो असतो सुंदर. आमची आई जर एवढी सुंदर असती तर आम्ही सुंदर जन्माला आलो असतो. आणि मग मराठ्यांना म्हणतात, अरे पुत्र आपल्याला डसलं म्हणून आपण डसाव काय? कारण त्यांनी आपल्या मुली पळवल्या म्हणून आपणही तेच करावं काय? मग यवनाच्या राज्यात आणि मराठ्यांच्या स्वराज्यात काय फरक राहिला? तो राजा जन्माला आला कारण त्याला माहित होतं आपल्या राजपुतान्यातला आहे, घराण्यातला एक राजा होऊन गेला, त्याच्या पुढे बाई आली होती, दाना टाकला नाही. तो शिवाजी महाराज संपूर्ण जगात वंदनीय ठरला. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं माझ्या राजाचं माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव गाजते, माझ्या राजाचं नाव गाजते. निर्माण केले तलवारीच्या भारेवर, तलवारीच्या भारेवर. हे दैत्याची वार झेलले आपुल्या निधड्याच्या हातीवर, आपुल्या निधड्याच्या हातीवर, आपुल्या निधड्याच्या हातीवर. हे प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर, प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर. जय शिवाजी महाराज की जय. माझ्या राजाचं माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव गाजते, माझ्या राजाचं नाव गाजते, माझ्या देवाचं नाव गाजते. मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव गाजते, किल्ल्याच्या तकड्यावर, माझ्या राजाचं नाव गाजते, किल्ल्याच्या तकड्यावर. अरे आदर्श निर्माण केला आमचे श्रीरामचंद्र प्रभूने, म्हणून शिवाजी महाराजांना तसं वागता आलं आणि जीवन जगण्याची कला शिकवली ते भगवान श्रीकृष्णाने. म्हणून उपकार आहे त्यांनी आजच्या दिवसाला गीता अर्जुनाला सांगितली. मला सांगा, गीता अर्जुनाला सांगितली की तुम्हा आम्हाला? कोणाला सांगितली? अर्जुनाला. तो म्हणतो अर्जुन वा सगळे राष्ट्रसंत म्हणतात ना, विसरून जा अंतरीचे काळे. हरीने गीता बोध दिला जो, एका पुरता खाऊता तो. भारतवासी म्हणून बोलला, हे अजूनही कळले नाही का? नाही का? प्रभुर सलाई सेवनता का, आपण दोषी नाही का? नाही का? गीता सांगत असताना भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भारतवासी म्हटलं. मग अर्जुन एकटा भारतवासी आहो की आपण कोण? तोडवासी? तोडवासी नाही, भारतवासी. म्हणजे अर्जुनाला माध्यम केलं आणि जीवन जगण्याची कली संपूर्ण विश्वाच्या मानवाला प्रदान केली. तो आजचा दिवस वेळ. पण ही गीता कळण्या
समजण्यास कठीण होती आणि ती गीता सोपी करून सांगितली माऊली महावैष्णव ज्ञानोबा रायांनी. पण ती ज्ञानेश्वरी आपल्या हाती यायच्या आधी एक घटना घडली. मुक्ताबाईने जर ज्ञानोबाराला उपदेश केला नसता तर आज ज्ञानोबारा समाधीत गेले असते आणि वारकरी संप्रदाय परमार्थ कोण्या कोपऱ्यात गेला असता माहीत पडलं नसतं. उपकार मुक्ताबाईचे का मुक्ताबाईचे कारण ऐका काय की तो काळ असा होता. लग्न झालं विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेचं, पण संसारात लक्ष लागत नाही. काही लोक विरक्त असतात. ते म्हणा मग जाऊ काय मी अय रुक्मिणी अय पुरी 12 खडी म्हणे दोर असतो अय ई पाय बोलत ये ऐ ओ आता एक लक्षात ठेवा, बाई सारखी क्षमाशील वस्तू जगात कोणीच नाही. तुम्ही जर डोन ठेवून दिला आणि तिने राग आला तर तिने कधी ठेवून दिली का हो? तुम्ही झोपले काय? तिने ठेवून दिली काय? ठेवून नाही दिली. क्षमाशील आहे ते, पण काही मर्यादा असते. एक दिवस तिला राग आला, कशाला लग्न केलं माझ्यासोबत, जा संन्यासी व्हायचं ना जा, असंच म्हटलं महाराज. पळत्या फळाची आज्ञा घेऊन विठ्ठलपंत संन्यासी झाले. काशीला गेले, रामानंद स्वामीच्या मठामध्ये दीक्षा घेतली आणि तेच रामानंद स्वामी फिरत फिरत आळंदीला आले. पाहतात तो रुक्मिणी दररोज पिंपळाला 1008 प्रदक्षिणा घालत होती आणि त्या तपाचं फळ म्हणून गुरु भेटले. नमस्कार केला आणि मला सांगा, एखाद्या बाईच्या अंगावर सगळे बासना आहेत, कुंकू आहे, हिरव्या बांगड्या आहेत, गळ्यामध्ये मंगलसूत्र आहे, आशीर्वाद कोणचा द्याव? कोणचा द्याव? अखंड सौभाग्य. आणि लहान लेकरू पाया लागलं तर आयुष्यमान भव, यशस्वी भव, मोठा तू येल मांडवावर. आणि काही दिवसानं सगळा आशीर्वाद द्यावा लागते ना. मोठ्या मनानं आशीर्वाद देत जा, कारण आशीर्वाद घेणे फार अगत्याचे असते. चला, पण एखादा म्हातारा पायाला गेला तर कोणचा आशीर्वाद द्यायचा? आयुष्यमान भव. अरे त्याच्या बीजा गेल्या तसेच ढिल्या झाल्या ना. अंगम गलितम परितम मुंडम दस्नो वीतम जातम तुंडम वृद्धयाती वैत्मा दंडम तजपिन मुंचति आशा पिंडम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूलमते राम सिया राम. अरे सगळ्या बीजा गिऱ्या ढिल्या झाल्या. अंगम गलितम परितम मुंडम. आशीर्वाद फक्त सुखी राहा. कोणता आशीर्वाद द्यायचा? फक्त सुखी राहा. रामानंद स्वामीने आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. रुक्मिणी मातेच्या डोळ्यात अश्रू आले. रामानंद स्वामी म्हणतात, बाई का रडता? बाबा, माझा पती तर काशीला जाऊन संन्यासी झाला आणि तुम्ही हा अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद कसे देऊन राहिले? काय तुझ्या पतीचं नाव? म्हणे विठ्ठलपंत. कळलं त्याला, विठ्ठलपंताला दीक्षा मीच दिली. बाई, तुझा पती भेटून जाईल. पुन्हा वापस गेली आणि विठ्ठलपंताला बोलावलं. हे विठ्ठलपंत. विठ्ठलपंत थरथर कापे. का रे, खोटा बोललास माझ्यासोबत? संसारी असून संन्यास धारण केला. त्या लेकरा बाकराचे पतीचे हाय लागेल तुला काय संसारात जाय? तो संन्यास घेतल्यावर संसारात जाता येत नाही. विठ्ठलपंत म्हणता, टेन्शन घेऊ नको, मी समावर्तन क्रिया करून तुला पुन्हा संसारात पाठवतो. समावर्तन क्रिया केली, संसारात पाठवलं. 4 लेकरं झाले. पण आपले लोक एवढे मूर्ख, काय म्हणायचे? संन्यासाचं घर आणि भुताटकीचा संसार. संन्यासाचं घर म्हणजे भुताटकीचा संसार. लोक बोलत होते काय, हीन वृत्तीने वागत होते आणि त्यांना मग पुन्हा
शुद्धीपत्र मिळवण्यासाठी आळंदीकरांनी सजा दिली. सजा कोणची दिली? काय? दोघांनी देहांत प्रायश्चित्त घ्यायचं. देहांत प्रायश्चित्त घेतलं महाराज. तो काळ असा होता, बाजी लक्ष आहे ना इकडे, तो काळ असा होता कोणालाच चांगलं वागता येत नव्हतं. प्रत्येक जण बांधलेला होता. राजाला सुद्धा मनासारखं वागता येत नव्हतं. आणि तो जर काळ आज असताना या पोरीले सगळे काम आले असते. कुरडया, सांडोया, साच्याच्या कुरड्या, पापड सगळं. आज येते काय ना त्या घरातच वड्या, याच्या वड्या, त्याच्या वड्या येत होत. आता येत नाही. मुलगी लग्न झाली तरी फोन करते, आई पोहे कसे करू. आता हाना अवस्था आहे. चला पण ज्ञानोबा देहांत प्रायचित्त घेतलं पण बांधलीला नाही. बांधल्या लागत होता 500 रुपयाचा. आम्ही देहांत प्रायचित्त घेतो. आमच्या मुलाला समाजामध्ये स्थान प्राप्त व्हावं, शुद्धीपत्र द्यावं. बांधलीला नाही. आणि त्यांना काय माहित आपला बळीचा बकरा होणार आहे. एक दिवस ज्ञानोबा भिक्षाटनाला गेले. भिक्षाम देही मां. आरोळी ठोकली आणि तेवढ्यात तो धर्म मार्तंड आपल्या मुलीसाठी मुलगा पाहण्याकरता निघाला होता. याचं तोंड पाहिलं म्हणून माझा दिवस खराब जाणार. धावत गेला. ज्ञानोबारायाच्या होटकाळीत मारली. ज्ञानोबारायाच्या होटकाळीत मारली. थाप कधी देत असतात मालूम आहे? आपलं वाक्य समजलं की विडाला विडाला महाराज. मृदंगाशेरी खरंच चांगली आहे. दिशायला बी बरं, नुसता वाजवायलाही नाही. हो पण मृदंगाचारी भारी भारी लय असतात. एक तर मृदंगाचारी मध्ये गधा म्हणजे गधा. तू गधा, तू गधा. मी गधा नाही ना. आणि तो मारे चरपट्या मला ताके तिरकट होता, तिरकट होता, तिरकट तिरकट तू गधा, तू गधा. गधा नाही ना. मोठे भारी असतात हे. हो पण बाबा चांगले आहे. चला विडाला विडाला. काय थापड मारली महाराज. ज्ञानोबाला 8 वर्षाचं वय. विनाकारण थापड मारली. ज्ञानोबाला कसे पाहतात मग कसे बोलतील. हे संन्यासाच्या कारखान्यानो, आज तुमचं तोंड पाहिलं माझा दिवस खराब जाणार. मी माझ्या मुलीसाठी मुलगा पाहण्याकरता निघालो होतो. ज्ञानोबा म्हणतात खरंच माझं एवढं तोंड खराब आहे काय? माझं जर एवढं तोंड खराब असेल तर मी का जगाचं तोंड पाहाव? लक्षात ठेवा, गुड डे और बॅड डे इजंट डिपेंड ऑन द डे, बट इट इज डिपेंड ऑन ओनली युअर माइंड. खराब दिवस किंवा चांगला दिवस हा दिवसावर अवलंबून असतो, हा मनावर अवलंबून असतो. मन चंगा तो अरे मन प्रसन्न, सगळं जग प्रसन्न दिसे. आणि मन दुःखी, जग दिवस दुःखी. हा मनावर अवलंबून आहे सगळं. ज्ञानोबारायाला राग आला आणि ज्ञानोबाराया ताळ ताळ चालत गेले. टाकी लावली, टाकीचं दार लावलं आणि पद्मासन मांडलं आणि आपला प्राण वर नेऊ लागले. तेवढ्यात काय झालं, ब्रह्मांडात अचानक हालचाल झाली. ढग आले, सुसाट वेगाचा वारा सुटला. धो 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 पाऊस पडू लागला. विजांचा कडकडाट झाला. लोकांना वाटलं एक ढगाला कुठून तरी बरसला, पण नाही, मुक्ताबाईला कळलं. आणि मुक्ताबाईने सुद्धा पद्मासन मांडलं. कारण 84 सिद्धापैकी कोणीतरी सिद्ध साधक आज आपली जीवनलीला संपव पाहत आहे. तिनंच पद्मासन मांडलं. आत्मा वर नेला आणि आत्म्याशी साधलेला संबंध, साधलेला संवाद म्हणजे आजचा अभंग. समाधी भाषा आहे म्हणून याला नाव नाही. बाकीच्या संतांनी नाव का दिलं? कारण त्या काळात बी भेसळ होती. अभंग तुकोबारायचे आणि तो सालो मालो होऊन गेला. तुकोबारायचे अभंग घेतो आणि खालचं काय, खालची छपक आपली होतं म्हणे सालो मालो.
काय म्हणे मग ते भेसळ होत होती म्हणून अभंगाला नाव देत होतं. तुका म्हणे, चोखा म्हणे, नामा म्हणे, सेना म्हणे, सावता म्हणे देत होते ना. मग महाराज आज काय भेसळ नाही काय? एवढी ग्लिटर्स इजंट ए गोल्ड. प्रत्येक चकाकणारी वस्तू सोनं नसते. एक बाई पिवळी धम होऊन रेल्वेत घुसली बायाच्या डब्यात. लेडीज काय म्हणतात त्याले, आणि ते बाई तिच्याकडे म्हणे मागची म्हणते पायनं तिकडे, पायनं कशी पिवळी धम दिसते पायनंवर. तिनं पाहिलं म्हणे माय श्रीमंताची सून असीन, गाडी माली बिघडली असून म्हणून या डब्यात आली. ना तर एवढं सोनं घालून कोणी येते का बाई? हां नक्कीच अर्धा किलो सोनं असीन, कारण सगळंच होतं इथून होतं. इथं काय असते? हां बिंदिया चमकेगी. इथं भीकबाली, इकडे कानबाली, इकडे नेकलेस, चपलाचा हार, खेटराचा हार, गहू पोत, तांदूळी पोत, उडीद पोत, ज्वारी पोत. हा पुतळ्या डोळ्याला सागळ्या पायजाला कमरेला कमरपट्टा. पुतळ्या डोळ्याला सागळ्या पायजाला सोनं आहे. पण चोर आला, चोरानं सगळं अंगावरचं सोनं हिसकलं, निघून गेला. पण या बाईच्या डोळ्यात काही काकर आला नाही. पेपर घेऊन वाचत बसली. ते म्हणते पायनं एवढं मोठं सोनं गेलं पण डोळ्यात काकर नाही आला. काकर माझी भाषा समजते ना? काही इंग्रजीत बोलू. तिकडे बडकुईले कीर्तनाला गेलो होते. बडकू इकून जवळच आहे. तिकडं गेल्यावर तेवढं बरं झालं तुम्ही तिघी जणी लवकर आल्या. म्हटलं आल्या मी खालीच पण म्हटलं बायकोची साली आल्या. भाषा आहे ना, भाषेमुखी चला विचित्र काम आहे. चला आपलीच भाषा आहे. मी काही विदर्भाच्या वेगळा नाही. दोन स्टेशन गेले. तो चोर वापस आला. त्यानं सगळं सोनं त्या बाईच्या हाती दिलं आणि एक होपकाळीत मारली. त्या बाय म्हणे पाय व काय आगव आहे व, चोर तर चोर, वर शिरजोर कार्य होय. खाऊन मारत रे त्या पोरीले, त्याच चोरलं तूच मारत. तो म्हणे ओ मावशी हे सोनं 50 रुपये किलो न कोणी घेत नाही. काय ते बेंटेक्स आहे. तशी आजही शब्दाची भेसळ आहे. मला सांगा महिला मंडळ आज सगळ्यात जास्त भजनं कोणाची आहेत? आमची एरियात महिलाचेच भजनं. पण त्याच्यात देव नाही, त्याच्यात धर्म नाही, काहीच नाही बाजी. अरे अरे इथं तू यात माझा मान मोबाईल अरे तुझी रे आठवण लय लय येते म्हणून मी तुले मिस करते. माझा नंबर सेवा करून घेतला मोबाईल. त्याच्यात देव धर्म नाही, काही नाही, काहीच नाही ना. काय आम्ही एका ठिकाणी भागवताला गेलो बाजी, आणि मस्त त्या महिला आल्या. काल्याचं कीर्तन होतं. मग आधी मिरवणूक होती म्हटलं. आणि आता महिला बी एका ड्रेसमध्ये त्याचा तो बोस असते ना, मग काय असते आम्हाला असते काय बाप्पा त्याचे टाळ ते कलरचे. आणि त्याच्यात हे होतं कॅमेरा. आता हे असल्यावर कथाकार पुढे जाईल आणि मी पुढे गेलो कधी पण मग काय झालं, त्या बाईनं जसा रूपाचा भंग चालू केला, मला असं वाटे रळा नाही तर इकून पळून जावं.
ते बाईनं असा रूपाचा आपण म्हटलं म्हणजे रूप काय पायता लोचन निवन रूप काय पायता लोचन सुख काय झाले साधन निवन सुख काय झाले साधन. ते दुसरी म्हणते तुवा काय विठ्ठल बरं वावन तुवा काय विठ्ठल बरं. ते तिसरी म्हणते तुवा काय वाढव बरं वावन तुवा काय वाढव मोहन. कसं करा अरे या अभंगाचा कचरा होऊ देऊ नका. हे शब्द ब्रह्मशेष जे वर्ण वपू विशेष मिरवी तसे. अरे शब्द म्हणजे भगवंताने घेतलेला प्रत्यक्ष अवतार म्हणजे अभंग. आम्हा घरी धन शब्दाचे चराने आम्हा घरी धन शब्दाचे चराने शब्द वाटो जन धन लोका. हे शब्द ब्रह्मशेष. अरे संतांचे शब्द अनुभूतीतून आलेले असतात. कशातून? आणि कवींचे शब्द फक्त डोक्यातून आलेले असतात. कवींच्या कवितामध्ये टळले टळ लावले की झालं टांगटिंग टिंगा आणि टांगटिंग टिंगा. शेवग्याच्या झाडाले वांग्याच्या शेंगा ही अवस्था. पण संतांचे अनुभविक शब्द आहेत ते शब्द ब्रह्मशेष. आणि म्हणून ते अभंग आहेत. त्या अभंगाचा कचरा होऊ नये म्हणून आणि कचरा करत नाहीत का. एक बाई तर उठली त्या दिवशी आणि ते म्हणे मी लहान होती तेव्हा बाई मी लहान होती तेव्हा बाई मी सगळा शिवला नवा. ओ माय सगळा गेला ना माग. आता गाऊन आला ना गाऊन अटून तटून सारखा. मला याचं काही प्रोडक्शन नाही यांच्या अभंगाचं. वय कोणाची म्हणे सुशीलाबाईची. लिहिलं कोणा म्हणे कलावती बाईना. सापडलं कोणाच्या घरी म्हणे लीलावती बाईच्या घरी. पण तिनं अभंग म्हटला आमदाच्या ग काळात शेतीला कर माझा ग बंधुराया मुंबईला डॉक्टर. आता मला सांगा मागचीच्या पाठनं तिनं काय म्हणा. तिनं टोले टोलावून दिलं तेरा बाई जिधर जिधर मेरा भाई उधर उधर. अरे अशी भेसळ होऊ नये म्हणून अभंगाला नाव दिलं संतांनी. पण मुक्ताबाईने नाव का दिलं नाही. एक तर समाधी भाषा आहे. अजून दोन कारणं सांगतो. मुक्ताई म्हणजे मुक्त करणारी आई. म्हणजे आहे का नाही महाराज. मुक्त करणारी आई आहे महाराज ती मुक्ताबाई. मुक्ताबाई त्रिभुवन पावनी मुक्ताबाई त्रिभुवन पावनी
देवांची आई आहे. नामदेव, ज्ञानदेव आणि चांगदेवांची तिघांची आई आहे. ती मुक्त करणारी आई आहे. आपली आई बद्ध आहे. आपली आई कशी आहे? बद्ध आहे. कारण लावणिया माया संसारी गोविती अंतकाळी होती पाठ मोरी. आपली आई शिकवत नाही का? आपली आई शिकवते. म्हण ए फॉर ॲपल म्हणणं, म्हण बी फॉर बॅट म्हणणं रे टपऱ्या म्हणणं, सी फॉर कॅट म्हणणं का तुझ्या बापासारखा घोडं व्हायचं. तुझा बाप तर गेला घोडं. काय अवस्था बाबा, बापच कावतात बा. हे पण एक लक्षात ठेवा, जगात सगळ्यात मोठं तीर्थ जर कोण असेल तर आई आहे. मला एक सांगा, 9 महिने 9 दिवस बाळाला कोण वागवते? आई. आईचा त्याग इतका मोठा आहे की तिच्यासाठी आपल्या शरीराची चांबडी काढून चपला जरी शिवल्या तर आईच्या उपकाराची परतफेड होत नाही. नाही होत परतफेड. डॉक्टर म्हणते हालचाल करू नका, करत नाही. कोणासाठी? बाळासाठी. बाई आंबट चिंबट खाऊ नका, खात नाही हो माय. कोणासाठी? तिला खाव वाटत नसेल काय, खात नाही. कोणासाठी? बाळासाठी. पण जेव्हा बाळणपणचा वेळ येते ना, जगात सगळ्यात मोठं दुःख बाळणपणाचं आहे. ती ढोरासारखी ओरडते, ती ढोरासारखी ओरडते आणि त्या ओरडण्यामध्ये त्या रक्ताच्या थारोळ्यात त्या मुलाचा जन्म होते. अरे ढोरासारखी ओरडणारी आई रक्ताच्या थारोळ्यातल्या त्या मुलाचं रडणं पाहून गतकन हसते. बाय मुलगा झालं मले. मी तर म्हणतो तुम्ही हॅपी बर्थडे कधीच साजरा करू नका. मायच्या पाया लागा, झाला तुमचा हॅपी बर्थडे साजरा. कशी असे नका करू. काही काही जण अर्थिंग लावलं. विठ्ठल विठ्ठल तर म्हणतच नाही, फक्त अर्थिंग लावला, टाळी वाजवत नाही. अरे टाळी वाजवा मोठा ना. तो आपल्या आईचा गौरव आहे. आपल्या आईचा गौरव आहे. जेव्हा रक्ताच्या थोड्यात आपला जन्म झाला, आपण बोगलत होतो, ती आई रडताना सुद्धा हसली. म्हणून हॅपी बर्थडे करा, काही हरकत नाही. खर्च करा काय म्हणून काही हरकत नाही, पण मायच्या पाया लागा. नाही तर हॅपी बर्थडे ठो फू करता आणि मायले घराच्या बाहेर काढून देता. तुमचा काय हॅपी बर्थडे होईल? जगात सगळ्यात मोठी देवता आहे, पण तरीही ती बद्ध आहे. बरं मला सांगा, तिलाही अपेक्षा नाही. कधीतरी म्हटलं का त्यानं, मग मायबापाला हाकलून जरी दिलं त्यानं शाप दिला का बाबा? नाही. म्हणतात बाबू तू कुटुंब सुखी राह बाबा. तू येईल मांडवावर जाऊ, काय हरकत नाही. आम्ही कुठेही राहू, कुठेही खाऊ, पण मायबाप शाप देत नाहीत महाराज. श्राप देत नाही आपल्या मुलाले. हा, त्यांचं अंतकरण दुखलं तर शाप लागते महाराज. मग मेल्यावर होतात. मेल्यावरती रडत कशाला, उगीच ताण नको देऊ कशाला. नको देखावा दाखवू जगाला, नाही खर्चणार रुपया दुधाला, नाही खर्चणार रुपया दुधाला. हरी मी तुला पाहून डोळे लावले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. आई एवढा मोठा त्याग करते, तरी शाळेत त्याचं नाव आहे काय? आईचं नाव आहे का मुलाच्या माग? मला सांगा, 9 महिने 9 दिवस वागवते आई, टोले घेते आई, जन्म देते आई, काय आणि पेले वाटते कोण? बाप. काय म्हणते? तुझे कुठे झाला त्या कुठून ढगातून तुले कुठे झाला? बाप म्हणते मध्ये पोरग झालं. शाळेत नाव टाकताना कोणाच्या नावानं टाकतात? बापाच्या नावानं. 3 मुलाचं शाळेत नाव टाकलं बापाच्या नावानं. आईनं कधीतरी असं म्हटलं काय, हे 4थं माझ्या नावानं टाका? नाही ना. कारण अनपेक्षा आहे. आईच्या मनामध्ये कोणतीच प्रकारची अपेक्षा नाही. ती आई जरी एवढी श्रेष्ठ आहे तर माझी मुक्त या भंगाले नाव कसं देईन? दुसरा मुद्दा, जिथं समाधी भाषा जाते तिथं समाधी अवस्थेमध्ये देहस्थिती जाऊन ब्रह्मस्थिती प्राप्त होते. येशाम ब्राह्मी स्थिती पार्थ
नैव प्राप्त विमुच्यते स्थित्वा शांच कालेपे ब्रह्मनिर्माण मृच्यते. देहस्थितीतून ब्रह्मपदावर गेल्यावर दोन अवस्था खंडित होतात. कोणत्या? एक अहमध्यास आणि एक ममध्यास. अहम म्हणजे मी आणि मम म्हणजे माझं. मी आणि मीचं माझं विसरल्या जाते, त्याला संन्यासी म्हणतात, त्याला समाधी म्हणतात. अर्जुना, मी आणि माझी ऐशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण. पार्था तोची संन्यासी जाण निरंतर. अर्थात मी आणि माझं समाधीत गेल्यानंतर विसरते. आणि मी म्हणजे मी अभंग लिहिला आणि माझा म्हणजे माझा अभंग आहे. ह्या दोन्ही गोष्टी लुप्त झाल्या म्हणून अभंगाला नाव नाही. विडल विडल जास्त काय हरकत नाही. दुसरी तोच बरोबर आहे. मासवरी काही कथा केली ना, काही एकचा झाला. बरोबर आहे, स्व त्यांचा बरोबर आहे. मासवरी एक गुण झाला. विडल विडल ज्ञानोबाच्या जीवनात उद्विग्न अवस्था काय यावी हा प्रश्न होता. तुमच्या जीवनात उद्विग्न अवस्था येते काय? मोठ्या मोठ्यांच्या जीवनात उद्विग्न अवस्था आली. आपल्या जीवनात उद्विग्न अवस्था आली तर आपण जर पेतो, आत्महत्या करतो, फाशी घेतो. एकानं 1 गिल्लासभर एंडोसल्फान घेतलं. किती? एंडोसल्फान समजते ना? एंड्रीन फेसकट गावं लागलं. यानं फोन केला, हॅलो काली पिली लवकर इकड्या. अरे लवकर ना, मरते नाही. यानं लय मोठी घेतली गड्या. घेतला ना, लागे नेला तिकडे नागपूरले आयकॉनमध्ये भरती केला. 6 दिवसानं तब्येत चांगली झाली. डॉक्टरनं प्रयत्न केले. मी भेटायला गेलो. म्हटलं जय म्हटलं का कायसाठी घेतली होती एंड्रीन? मर्यासाठी घेतली होती. म्हटलं मग मेले खाऊन नाही? मेले खाऊन म्हणे याईनं वाचवलं लेखाईच्या ना. म्हणजे ज्यानं वाचवलं त्याला शिवाय देऊन राहिला. लेखाईच्या याईनं वाचवलं मग मध्ये तर मरच लागत होतं. म्हटलं मग एक करणं, त्या जेवढी गिल्लासभर घेतली त्यांनी अजून कपभर शिल्लक आहे, घेऊन टाक. हाताने घेत महाराज, हाताने घेत. म्हटलं घे ना, मरलं. हाताने घेत. म्हटलं काहून रे? म्हणजे महाराज जरापेक्षा डॉक्टरचीच तकलीफ जास्त आहे. म्हणजे कशी का रे? म्हणजे तिकडे जागा दिसली तरी नळी खोचकून राहिला. एक लक्षात ठेवा, उद्विग्न अवस्था तुमच्या जीवनात येते. अरे रामाच्या जीवनात उद्विग्न अवस्था आली, त्यासाठी वशिष्ठ ऋषींनी योग वशिष्ठ नावाचा ग्रंथ लिहिला. रामा जीवनात कसं वागावं, कुठे बसावं, कुठे बसू नये, कुठे उभं राहावं, मला सांगा. चांगला मालकरी माणूस कपाळाला गंध लावलाय आणि पान टपरीवर उभा राहिला, त्याचं डिमोशन होईल की प्रमोशन? किंमत राहत नाही. एक लक्षात ठेवा, मकान जर रस्त्या लगत असेल तर किंमत वाढते. शेती जर रस्त्याच्या लगत असेल, हायवर असेल तर किंमत वाढते. पण माणूस जर रस्त्यावर आला तर किंमत कमी होते. किंमत कमी नाही झाली पाहिजे, डिमोशन झालं नाही पाहिजे. उद्विग्न अवस्था प्रत्येकाची. आणि लक्षात ठेवा, उद्विग्न अवस्था स्थायी भाव नाही आहे. सुख येते निघून जाते, दुःख येते निघून दे. सुख काय दुःख के दिन बितोरे भैया, सुख के दिन आयो येत ना. मग ज्ञानोबा राहायच्या जीवनात उद्विग्न अवस्था आली, पण समाधी खा लावली. उत्तर आहे खा अवस्था आली. ऐका काय झालं. मुक्ताबाईने जेव्हा उपदेश केला, ज्ञानोबाराय समाधीतून बाहेर आले. मुक्ताबाई गळ्यात पडली, रडू लागली. दादा मी 2 वर्षाची होती रे. आई बाबा गेले तेव्हा मी रडत होती. आई बाबा रडत होते. पण तू काय म्हटलं मला? मुक्ते, आई बाबा कधीच येणार नाहीत, ते न येण्यासाठी केलेले आहेत.
न येणाऱ्या मार्गाने गेलेल्या आहेत. मेल्यानंतर कोणी वापस येत नाही. मग मी म्हटलं मला आई, मी आई कोणाला म्हणू, मी बाबा कोणाला म्हणू. तेव्हा तू म्हटला होता दादा मीच तुझी आई आणि मीच तुझा बाप, आणि तू मनात कसा सोडून गेला रे. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मुक्ते सांगू, या लोकांच्या म्हटलं नाही ऐकून माझी जीवनलीला संपू काय. कारण मानव देव एकदाच भेटतो, पावलो हा देव कागटाळी नाही न घडू उपाय घडू आले. ठीक, मग का का समाधीत गेला, कशाला जीवनलीला संपत होता. ऐक, माझा मोठा दादा निवृत्ती दादा हा अवतार कोणाचा आहे, भगवान शिवाचा, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दादा, बरोबर आहे. पण भगवान शिव राहतात कुठं, झालं कुठं राहतात, अरे स्मशान क्वालिनीत. कोण्या क्वालिनीत, तिथं टावर आहे का, इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, यूट्यूब काहीच नाही तिथं, साधा मोबाईलही नाही. आणि भगवंता शिवाले जगाचं काही घेणं नाही, सदा समाधीत असतात. कैलास के निवासी के दिल मुबारक बार कैलास के निवासी आयो शरणात्यार की भोल तार तार लपटे बबूत में खजाना कुबेर का कैलास के निवास. बड़ा है तेरा दायरा, तेरा दायरा, तेरा बड़ा है दाता तू. भगवान शिवाला कशाचं घेणं देणं नाही काय. म्हणून जगाने किती आघात केले तरी निवृत्ती महाराजावर त्याचा परिणाम होणार नाही. मी ज्ञानी असल्यामुळे मला अपमान सहन करण्याची ताकद आहे. कारण जो संसार रूपी अपमान सहन करता है वही शिव है. जो अपमान पचाता कौन, जिसके सिर पर ज्ञान गंगा आहे. पण तुम्ही लहान आहात, तुम्हाला जर उद्या समाजाने तकलीफ दिली तर तुम्हाला सांग का रे दादा आम्हाला शिकवलं नाही. पण मुक्ते आज मला आनंदाचं भरतं आलं काय, माझं शरीर पुलकित झालं की एक 4 वर्षाची मुक्ताबाई समाधीत जाऊन मला उपदेश करते. याचा अर्थ मी उद्या गेलोय तरी माझी मुक्ता जगाचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी समाधीत गेलो. कसे करता समाधी गेलो. आणि ते मुक्ताबाई काय उपदेश करते ज्ञानोबाराला अभंगाचं पहिलं चरण. योगी पावन वरा, योगी पावन वरा, योगी पावन वरा, योगी पावन वरा, योगी पावन
गोड चाल म्हटली एक टाळी तर द्यावं यांना. अपराध जनाचा जनाचा हे काय गोड चाल म्हटली. असे गायक असले तर बरं. नाही तर आमच्या कीर्तनात सगळ्या बोटा बोळ वाजते मागं म्हणणारे. आम्ही म्हटलं जात मी इथं गोत पुळशिळ मात भजे का त्वरित भावना युक्त. तो म्हणते भजे खा त्वरित भावना युक्त. कोणचेही अभंगाले कोणची चाल लागत नाही बरं. कुठे करून रसातल्या एक करून रसातली गोड आहे बाबा. काय कसं आहे, कैसी जाव मी वृंदावना मुरली वाजवितो काना का करून रसाय. पण आमच्या इकडे त्या गौरींचा कचरा करून टाकला. आमच्या आपल्या इकडे ते म्हणतात सांग 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 जाऊ कशी वृंदावना सांग सांग जाऊ कशी वृंदावना. अरे बाबा ते का हास्य रस आहे का कचरा करता का आमच्या संतांच्या अभंगाचा. कसं नाही काय. अरे आज जसा अभंग आहे तशी चाल पाहिजे. महाराजांनी खूप चांगली चाल दिली. आईसाहेब मुक्ताबाई उपदेश करतात. उपदेश कोणालाही करू नये. उपदेश मूर्खानां प्रकोपायन शांतये पयप्पानं भुजंगानां केवलं विषवर्धनम्. अर्थात मूर्खाला कधी उपदेश करू नये. सर्पाला कधी दूध पाजू नये. एका सुग्रण मावशीनं उपदेश केला बांद्राले. सुग्रण मावशीनं सुंदर खोपा बांधला. त्या खोप्याचं वर्णन बैनाबाई करते. अरे खोप्या माझी खोपा सुगरणीचा चांगला एका पिलासाठी जीव झाले टांगला. खोप्या माझी खोपा तिनं वर्णन करावं. कारण आपलं गडरचं घर गळील अरे पण गडरचं घर गळील पण खोपा गळत नाही. पाणी आलं त्या पाण्यामध्ये वानर वलं झालं थरथर कापू लागलं. ते सुगरण त्याले म्हणते का रे ए हात दियो पाव दियो दीनर जैसी काया से महिना फुकट गमायो एक झोपला कुणी बनाया. हे बांद्रा 6 महिने या झाडाच्या त्या झाडावर उड्या मारल्या. पाय मी कशी न्या कसं घर बांधलं. डायनिंग हॉल आहे, किचन रूम आहे, संडास रूम, बाथरूम. बापा बापा आता मला सांगा उपदेश कोणाला केला? बांद्राले. ते एकदम गरम झालं. ते असंच करे का नाही. परियो की राने मुझको बात सिखलाती है अभी उतरने दे पानी मैं करता तेरी द्विधानी. पाणी थांबलं. शेंड्यावरचं बांधर खाली आलं. सुगरण मावशीचा खोपा मोडला. तर सुगरण मावशी हे गे संडास रूम, हे गे बाथरूम, हे गे किचन रूम, काय हे गे डायनिंग हॉल. आला मुला त्या बापाचा कंगळा उडून टाकलं. तिने म्हणावं लागलं सीख सिखाना सयाने को मूर्खों को कभी सिखाना नहीं. मैंने मूर्खों को सीख सिखाया 15 को सीख सिखाया मेरा झोपला भी गमाया. इथं ज्यांना उपदेश करतात ते कोण आहे? ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. हे ज्ञानेश्वर आहे. काय का उपदेश करतात? काय म्हणतात? योगी पावन मनाचा. ज्ञानोबा तुम्ही योगी आहात.
योगी हा पवित्र मनाचा असतो. कसा असतो? पवित्र मनाचा. अभी योगी किसको कहते हैं? जो जंगल में जाके बैठता है वो भी योगी नहीं. जो घर में रहता है घर घुसा वो भी योगी नहीं. जो खाती रहता है खादाड़िया वो भी योगी नहीं. जो कुछ भी नहीं खाता वो भी योगी नहीं. जो चलते ही रहता है वो भी योगी नहीं. जो एक ही जगह बैठता है वो भी योगी नहीं. योगी किसको कहते हैं? 12व्या अध्यायात सुंदर काय वर्णन आलं. संतुष्टम सततम योगी यथात्मा दुरनश्य मय्यार्पित मनोर्बुद्धी यो मद्भक्त समे प्रिया. जो कोण्याही परिस्थितीत समाधानी राहतो त्याला योगी म्हणतात. मग संसारी असो की संन्यासी असो, बरी परिस्थिती सुख येऊ दुःख सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धायुजस्व नैवेम प्राप्स्य मरती. ही अवस्था आहे, याले योगी म्हणतात. जंगलात जाऊन मारे समाधी लावली, घरादाराचा त्याग, लेकराचा त्याग, पाखरायचा त्याग, समाधी लावली, हातापायाच्या खाल्या झाल्या, शादीच्या पत्रवाळ्या झाल्या, पोटपाटीले टकलं, डोळे करून गेले. पाहिले तुम्ही योगी असेच दिसतात. मारे समाधी लागली पण तेव्हा भेटला नाही त्यांना. मारे म्हणतात झेला कधी खला जा एक बार आजा आजा नाही देव भेटला बाबा. काय योगी त्याला म्हणत नाही. योगी कोण्याही परिस्थितीत ज्याची समाधी अवस्था समवस्था घडत नाही त्याला योगी म्हणतात. विडालं विडालं ही अवस्था आहे, घडली नाही पाहिजे. योगी 3 प्रकारचे आहे. सत्कर्म योगी, भक्ती योगी आणि तिसरा ज्ञानयोगी. सत्कर्म योगी ज्ञानोबाराया योगी होते तरी सत्कर्म त्यांनी सोडलं नाही. बाबा काय महाराज, माझ्या देवीची आवडी पंढरपुरा नैन गुठी पांडुरंगी मनरंगले. अरे योगी असून वारी सोडली नाही आणि आपण तर महाराज 4 वाड्या झाल्या. एक होता आमच्या संघ आणि 5व्या वारीला म्हटलं केली नाही का तयारी? म्हणे काय ते तयारी करता म्हणे त्यांना माहिती बाय कोणी. आता मी असा भारी माणूस मिळालं त्यालेच तर 16,108 आहे. त्यालेच तर वागवता वागवता हैराण होऊन राहिला. तू काय रे घेऊन जाईल रे? तू कशाने घेऊन काय? अरे सत्कर्म सोडलं नाही ज्ञानोबाराने, त्याला सत्कर्म योगी म्हणतात. आणि भक्ती योगी किती भक्ती केली, योग साधल्यावर नाम घेण्याची गरज राहत नाही. कारण महाराज तो भगवंताचं स्वरूपच असते. पण ज्ञानोबाराने एवढं भगवंताचं नाव घेतलं. योगी होतो मी. ज्ञानदेवा ज्ञानी रामकृष्ण ज्ञानदेवा
आणि एवढं ज्ञान प्रदान केलं. लोकले ज्ञान जगी हित ज्ञानाची कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी. अरे ज्ञानोपारायणी एवढं ज्ञान जगाला वाटवलं की महाराज मिळविली मानली वैष्णवाची. प्रत्येक समाजात संत निर्माण करण्याचं काम जर कोणा केलं असेल तर माझ्या ज्ञानोबाऱ्यानं तिन्ही प्रकारचे योगी होते. आता चला कौशिक अलीकडे येऊ. आतापर्यंत पलीकडे होतो म्हणजे मागं होतो. आता योग्याचं का पीक आलं पीक. आता मुख्यमंत्री योगी आहे. काय त्याचं नाव? योगी योगी. दत्त्या. दुसरं नाव काय? बुलडोजर योगी. एक योगी दररोज टीव्हीवर येते. एकूण नाक दाबा, एकूण श्वास घ्या, एकूण नाक दाबा, एकूण सोडा, अनुलोम विलोम, भ्रामरी प्राणायाम. बाबा भुजंगासन, मयुरासन, उत्तान पादासन, काय काय आसन. बाप कशासाठी आहे ते? योग साधण्यासाठी की शरीर दुरुस्त राहण्यासाठी? हे आसनं फक्त शरीर दुरुस्त राहण्यासाठी. योग साधायचा असेल तर चौथ्या वर्षापासून सुरुवात करायला की या लेकरांनी योग जमते. कसंही शरीर वाकवा. मी लहानपणी दीपकासन काढायचो. आमचे गुरु चंद्रशेखर गाडगे दीपकासन काढायचो. आता काढून दाखव बरं. जमत नाही ना मला. कोणी वयात जमते का? 78 वर्षाचा हेडमास्टर रिटायर झाला आणि त्यावेळेस काही टी व्ही नव्हती. आणि काय होतं, दिनेश महाराज रेडिओ होता. रेडिओची बातम्या झाल्या आणि त्या बाईनं अनाऊन्स केलं, उद्या 7:15च्या बातम्या झाल्यानंतर आम्ही योगा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ज्यांना शिकायचं आहे त्यांनी कृपया आमचं चॅनल नाही बरं, आमचं खेसन लावा. काय होतं ते चॅनल होतं खेसन. हा म्हणे सुनबाई, त्याला बायको नव्हती होती. सुनबाई मी योगा शिकतो, मारीवर जाऊन शिकत जाईन, तू मला बोलू नको. काय हरकत नाही महाराज. तो गेला मारीवर आणि त्या बाईनं केलं आगतम स्वागतम सुस्वागतम सगळे आसनं शिकवले. पद्मासन, स्वस्तिकासन, भुजंगासन, मयुरासन, मकरासन, अनुलोम विलोम, भ्रामरी प्राणायाम चांगले सगळं शिकवलं. 4 महिने झाले असा गोंडा घोळायचा आहे सुनीच्या भोवती. सुनबाई काय योग चांगला आहे. मग मी आजपर्यंत शिकलो नाही बाई. आज लोक लय प्रगती केली असती. आता तुला का माहीत पुढचं आसन भारी आहे. एक दिवस त्या बाईनं म्हटलं आले या, हा तुमचा एक पाय उचला मानीवर ठेवाव. यानं ठेवाव काय? यानं ठेवला तर बिजेऱ्या कड 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 वाजल्या. कट 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 कट. ते म्हणे दुसरा बी पाय मानीवर ठेवा. ठेवला यानं, कटकट वाजला. केवढ्याच लाईन गेली. आणि त्या काळात रेडिओची लाईन गेली की रेडिओ शिट्ट्याच फुके. चिरिरिरिरिरि फिरिरिरिरि चिरिरिरि फिरिरिरि चिरिरिरि फिरिरिरि चिरिरिरि फिरिरिरि चिरिरिरि. काय व्यवस्था. तो मारे पटना दाबे ये ना माय, मी अकोळला जावा माय, ये ना माय. 15 मिनिट लाईन आली नाही. पुऱ्या खोलीत, मारीवरच्या खोलीत घासला तो, पुरा घासला. पाय काही निघे नाही. आणि मग 15 मिनिटांना लाईन आली. ते म्हणते मी जे तुम्हाला आसन सांगितलं ते चुकलं. तो म्हणे चुकलं तर चुकलं पण काढू कसं हे तर सांग. चुकलं म्हणे आता गाणं आहे का? बोले की चटा आला. आता त्या काळात मला चामायला म्हणते पण मी कसं गुलाब घायची मगर पुरवित. माझ्या त्या काळातलं गाणे. मला फसला घामाजोकीर झाला, अकलला पोरगाला पायाले बाप कोणी आला घाल. म्हणे काय झालं बाबा? म्हणे बाबू योगायोग शिकत होतो रे. योगायोगानं माय पाय फसले. म्हणे काळा ना आणि निघत नाही. मग तुम्ही तू ये. म्हणे बाबा तुम्ही दरवाजा लावून घेतला. मी दरवाजा खोल. म्हणे बाबा दरवाजा 35,000चा आहे. तो म्हणे बाबा 10 लाखाचा आहे. आणलं महाराज त्याला, काढलं, दवाखान्यात नेलं. आणि दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरनं पाय सरके तर केले पण MRI काढला. MRIच ना, MRI की MRI तुम्ही म्हणले काय? असं सांगत जा म्हणतात काही हरकत नाही. आणि तो डॉक्टर म्हणे तुम्ही कमरी खालून गेले. आता नो हलिंग, नो डुलिंग, नो वॉकिंग, नो टॅकिंग.
व्हीलचेअरवरच आहा आणि व्हीलचेअरवरच स्वाहा. योग आहे काय? योग आहे. म्हातारपणी नाही, म्हातारपणी एकच करा, गुरुदेव दया कर दे हम ध्यान धरे तेरा, दादा यही वर दे हम ध्यान धरे तेरा. अरे या वयात फक्त ध्यान करावं देवाचं, उचापती धंदे करू नका, योगा शक्य नाहीये. आणि आजकाल म्हातारे माणसं योगाच्या नांदीलाच लागले. मी तिकडून रावेरवरून कीर्तन आलो, 5:30 वाजले होते, कारण रावेर म्हणजे जळगाव जिल्ह्यात. आणि 10-12 खलबत्ते बुडे आमच्या बालापूर रोडवर मोठ्या मोठ्यानं हसत होते. मॅट झाले का काका तुम्ही? म्हणजे मॅट नाही झालो, हा हास्य योग आहे. कोणता योग आहे? कोणी वयात खलबत्ता झाल्यावर हसून दाखवा बरं. कोणता योग आहे? बरोबर आहे. लाफिंग इज द बेस्ट मेडिसिन ऑफ बॉडी. जगामध्ये सगळ्यात मोठी औषध कोणची असेल तर हसणे. हसत चाला, हसत जगावे, हसत मरावे, हसत चाला बुवाजी. कारण हसण्याने ऑक्सिडायझेशन पॉवर वाढते. कशाचा? ऑक्सिडायझेशन पॉवर म्हणजे ऑक्सिजन वाढते, आणि तो ऑक्सिजन केसाच्या शेंड्यापर्यंत जाते. मरेपर्यंत केस काळे होणार नाही जर तुम्ही हसत जगले तर. पण तुमचे थोडं पाहिजे कसं वाटते, का काय झालं काऊन 12 वाजले नाही म्हणजे हमारी सुरत यायची. 12 वाजून जातात. आणि दुसरी औषधी आहे, वॉकिंग इज द बेस्ट मेडिसिन ऑफ बॉडी. अरे सगळ्यात चांगली औषधी चालत राहा, चालत राहा. जर चालत राहिले तर तुमच्या जीवनात कधी बिमारी येणार नाही. कारण चालण्यानं काय ब्लड सर्क्युलेशन कायम राहते. आपण चालतच नाही ना घरात. आता तुमचं तरी बरं आहे, आमच्या शहरात तर धिंगाणा चालू आहे बाबा. स्वयंपाक आले चपला, घरात चपला, कुठे मातीचा स्पर्श नाही तर तुमच्या तब्येती काय चांगल्या राहते. खेळू द्या ना लेकरायले मातीत, मातीत खेळू द्या. मातीत खेळल्याने हड्ड्या पक्क्या होतात. लेकरायले खेळू देत जा. आता शहरातल्या लेकरायला काहीच नाही मला, असंच चालू आहे. एवढी ताकद राहिली मोबाईलची. काय महाराज हे योग आहे ना, हा योग एवढा सोपा नाही आहे. पण ज्ञानोबरायला म्हणता, योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. अरे किती जरी लोक रागच भरले तरी तुम्ही शांत होऊन त्यांचं समाधान करा. अभंगाचं दुसरं
सांगते सुखे व्हावे पाणी. ज्ञानोबारायांना मांडे खायची इच्छा झाली, पण मुक्ताबाई खापर आणण्याकरता आळंदीला गेलेली आहे. कुंभार बाबाकडचं खापरही मिळालं आणि कुंभारीन बाईनं दान दिलं. माय मुक्ते लय दिवसाची आली व माझ्या दादाले मांडे खावाटा म्हणे, घे हे कणिक घे, हे डाळ घे, हे तूप घे, हे मडकही घे. सगळं घेतलं, निघाले आणि तिकडून विसोबा चाटी आले. कटक 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 बूट वाजून, कारण सरपंच होते, चौधरी होते. मुक्ताबाईला पाहिलं, तळपायातली आग मस्तकात गेली. थापल मारली हो छोट्या मुक्ताबाईला, 4 वर्षाच्या. हे मुक्ते, कशाला चालवलं मला? माझ्या दादाला मांडे खा वाटतात म्हणून मी मांडे करायला चालली म्हणे. संन्याशाचे कार्ट्यो चोचले पुरवता एक थापल मारली, मळकं फोडलं आणि झोळीतलं पीठ मातीत कालवलं. मुक्ताबाई रडते आहे. सांगा मला, एखाद्या लेकराला थापल मारली की त्याला असं वाटते कोणाच्या तरी कुशीत जाऊन हमसू हमसू रडावं. पण कोण होतं तिथं? कोण पाहणार? बिन मायबापाचे लेकर. मुक्ताबाई रडत रडत गेली. ज्ञानोबा मुक्ते, एवढं मोठं तू मला समाधीतून जागृत केलं, दुसरं तर समाजासाठी समाजाने तकलीफ दिली म्हणून. दादा, मी त्याला रडत नाही, मी यासाठी रडते, माझ्या दादाले आता मांडे कसे करून खाऊ घालू. टेन्शन घेऊ नको, तू मांडे तयार कर, माझ्या पाठीवर भाज. योगाग्नीने पाठ तापवली. ज्ञानोबारायाच्या पाठीवर मुक्ताबाईने मांडे भाजले. याचा वास डायरेक्ट आळंदीतच गेला. विसोबासाठीच्या नाकातले केस उभे राहिले. केस म्हणे, बाप रे बाप, असा सुगंध मी आजपर्यंत पाहिला नाही. विसोबासाठी पाहायला आला तर पाहतो पाठीवर मांडे भाजत आहे. विसोबासाठी विचार करतो, आपण ज्यांना तकलीफ देऊन राहिलो ते सामान्य नाही. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, परब्रह्मीचे ठसे. दिव्य तेज पुंज मजाचा पुरा परब्रह्म केवळ शोभत असे. अशा या दिव्य पुरुषांनी केलेला मांडा त्यातला मला भेटला पाहिजे. तिघे भाऊ जेवायला बसले आणि विसोबासाठी पळत आला. ज्ञानोबाराच्या ताटातला मांडा उचलून पळाला. आता मुक्ताबाईले थापल मारल्यावर मुक्ताबाईले राग असावा की नाही? असावा की नाही? नाही महाराज. मुक्ताबाई म्हणते, ओ खेचरा. काय म्हटलं? खेचर म्हणजे गधही नाही आणि घोलही नाही, बिटवीनच त्याच्या मधातलं. खेचरा, अरे घेऊन कशाला पळतं? पंक्तीत बस. महाराज, ज्याने थापल मारावी त्याला पंक्तीत बसून मांडा दिला. परिणाम, अरे त्याचे पाय विसोबा खेचर झाला आणि त्याचे पाय पिंडीवर असताचे काय अधिकार प्राप्त झाला. विस्मरागे झाले म्हणे, संते सुखे व्हावे पाणी. लोक का सादरलेले कमी बोलतात का? अरे रे 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 महाराज, मी आता येताना इतकी गर्दी होती एस टीमध्ये. आबाजी आमचे संघ आहेत. अरे बापरे, काय म्हणतात, मायले लेकरू असं म्हणतात. एक किंडलची बाई वर धसली, अशा बुक्याच म्हणतात, अरे बाई काय पैदा झाले माय, याच दिंडीत आले, याच एस टीत आले, याची काय दुसरी एस टी दिसत नाही का? कुठून जर अशी बोलली. बाबा दिनेश बाबा आली आणि आली माझं. मला असं वाटलं काय इले खाली उभं करा. पहिलेच तर ओझं जास्त आहे. झटका मटका बसला, खाली पडीन. म्हटलं मावशी बस माश्या झाली. म्हटलं आबा वाद तुझी, आपण दोघंही बारीक चिरी का बसते. मी म्हटलं बस मावशी. म्हणत वाईट बोललो काय? वाईट बोललो काय? तेव्हा मर तुकड्या आता दिसली का तुले? मी जागा दिली तरी मर तुकड्या म्हटलं. बरं. एक जण म्हटला, हो मावशी, अरे त्या महाराजनं तुला जागा तरी दिली, जागा तरी आहे काय? म्हणजे देईल नाही तर काय, एस टी का त्याच्या बापाची आहे? म्हणजे मा बापही काढला.
एक जण उठला तो ने हो मावशी काही हाय की नाही वरचा मजला तो महाराज आहे ना म्हणजे महाराज आहे तर काय चुल्यात घालू किती बोलतात हे हे असे संत बोलतात ना ऐका ना महाराज काय काय झालं पितांबर नावाचा भक्त आहे गजानन महाराजचा नाव पितांबर पण कपडे फाटलेले गणित गजानन महाराज म्हण रे अरे नाव पितांबर आणि कपडे फाटलेले ह्या गे पंचा मस्त असं धोतर दिलं महागच जसं धोतर दिलं अन्य असलं पण शिष्य बोलू लागले ग देवाले द्यावा की देवाले खावाले जो देवाले न देता खाते तो चोर जो देवाचे खाते तो महाचोर अरे बोलू लागले तेव्हा गजानन महाराज म्हणत पितांबरा आता तू इथं थांबू नको तू परिपूर्ण झाला तू कोंडोलीला जा कोंडोलीला गेले आणि कोंडोलीला गेल्यानंतर काय झालं महाराज ज्या झाडावर चढले त्या झाडाला पानं नव्हते आणि एक नक्षिकांत मुंग्या हिंडत होत्या त्याच्यावर कीटकं हिंडत होते जग आणि पितांबर महाराज शेंड्यापर्यंत चढत आणि खाली उतरत हे गुराख्यानं पाहिलं गावात जाऊन सांगितलं कोणतरी महात्मा आला असं झाडावर चढते आणि उतरते गावचे देशमुख पाटील सगळे आले काय रे कोण रे तू तो म्हणे मी गजानन महाराजचा शिष्य आहे गजानन महाराजचा शिष्य अरे गजानन महाराजनं कोरड्या इरीले पाणी लावतं तू झाडाले पानं फुटून दाखव म्हणे मी काय देव आहो काय का मी गजानन महाराज माझ्याच्यानं होणार नाही महाराज लोक शिव्या देऊ लागले मारू लागले तेव्हा ते महाराज पितांबर भगवंताला आळवणी करतो अळव कुणावे आता सांग दिनानाता आड मजवरी नसे तुझे नाम घेता अडव कुणाने आता सांग दिनानाता हो हिन दीन माझे मन हीन दीन मी दुर्बळ जन पाठीसी लागले सत्व पहावया पैसले सत्व तुझे राव आता हित माझ्याच्या हित माझ्याच्या हित माझ्याच्या पितांबराच्या डोळ्यात असू आले रडू लागला पण आलोनी करत आहे गरजामुखी गजानन द्या बाबा विसरून द्या बाबा विसरून द्या बाबा विसरून गण गण गणात मोते गण गण गणात मोते देवाला अश्रूची भाषा लवकर कळते मुलगा खेळते तो पण काही लक्ष देत नाही पण जेव्हा मुलगा रडू लागते नाक शंभरात लाय शंभर एक करते ना माय धावत येते त्याला उचलते त्यानेप्रमाणे गजानन महाराज आले काय सुक्या झाडाला गजाननाने अरे परिणाम असा झाला सुकलेल्या झाडाला पाली फुटली शब्दे शस्त्रे झाले क्लेश संतांनी उपदेश मानला म्हणून सुकलेलं झाड हिरवगार झालं आणि एक सांगू महाराज हे संपूर्ण जे डोके दिसून राहिले ना हे जरी वेगळे दिसत असले तरी प्रत्येकाचा हृदयात आत्मा एकच आहे ना आत्मा सकळाचा श्रीहरी तो हा उभा पंढरपुरी तुमचा आत्मा आणि बायाची काय आत्मी आहे का है ना बायाची बुद्धी आहे तुमचा काय बुद्धी आहे काय
आणि सगळ्यांची बुद्धी सारखी आहे आणि प्रत्येकाचा आत्मा आत्मा हा माणसाचा धागा आहे प्रत्येकाच्या हृदयातला. हो महाराज मुक्ताबाई महाराज म्हणतात काय की हे जेवढे काही लोक आहेत तेवढे जरी वेगळे दिसत असतील पण त्यांचा धागा एकच आहे, अभंगाचं शेवटचं चरण. विश्वपाट ब्रह्मगोरा विश्वपाट
विठोबार कुमार विश्वपट ब्रह्मदोरा टाटी उगला ज्ञानेश्वरा. ज्ञानोबा आहे, भगवंतानी जे विश्व निर्माण केलं ना, जरी मुंडके वेगवेगळे दिसत असतील, मॉडेल सारखं नाही. मारुती म्हटली की एकच कलर राहील, एकच झाड, पण इथं प्रत्येकाचा चेहरा एकमेकाशी मिळत नाही. हे भगवंताचं प्रोडक्शन आहे. पण तरी त्यातला दुवा, त्यातला धागा जर कोण असेल तर पांडुरंग परमात्मा आहे. पांडुरंगा मी पतंग अर्थात जरी पतंग वेगळं तरी धागा एकच आहे. तसं प्रत्येकाच्या हृदयात जर आत्मा आहे तर तो वेगळा आहे काय, वेगळी कतया आम्हा नसे. म्हणून ते जे चुकले, कारण ते अज्ञानानं चुकले, म्हणून आपण शांत होऊन त्यांचं समाधान करावं. आपण पाणी होऊन त्यांना शांती द्यावी, असा हा साधा सोपा अभंग होता. आमचे हरिभक्तपरायण परम आदरणीय ओंकार महाराज आणि परम आदरणीय दिनेश महाराज यांच्या प्रेम आग्रहास्तव तुम्हा मायबापाचं दर्शन झालं. आणि बऱ्याच दिवसापासून मनात इच्छा होती, अनेक लोकांकडून ऐकलं की बाबा लक्ष्मण महाराज खूप सुपर कथाकार आहेत. आज प्रत्यक्ष दर्शन झालं. कारण संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ. बाबा देव पाहण्याची गरज नाही, साधू दिसला की दिवस भेटला समजावा. आणि यांचा त्याग 28 वर्ष कोणीच टिकत नाही हो एका गावामध्ये, परंतु महात्मे आहेत तुमच्या गावामध्ये. तुमचं प्रेमही भेटलं आणि त्यांनी सुद्धा काकू न करता अखंड तुम्हाला भगवत स्वरूपाचा अमृतमय आनंद, अमृतमय गाभा तुम्हाला प्रदान केला, तुम्हाला आनंदित केलं, तुम्हाला अमृत रस प्राणाने न्हावून काढलं. अशा आमचे गुरुवर्य लक्ष्मण बाबाच्या चरणी आणि ज्यांनी हा परमार्थ लांबवला आमचे परमपूजनीय ढोरे बाबा यांचे चरणी, तुम्हा मायबापाच्या चरणी. कारण तुम्ही करता म्हणून आम्ही येतो, बरोबर आहे ना. तुम्ही खर्च करता म्हणून हा परमार्थ चालू आहे तुमच्या चरणी. आणि आमची मृदंगमणी बाबुलकर नाही, बाबुलकर बाबा गोळ आहे, ती शरी गोळ आहे. माय पोरगी असती तर तुलेच दिली असती ना. जवळच केलं स्टुडंट, पण काय करू, मला पोरगीच नाही. मस्त चला, मृदंगी सुंदर होता आमचे बाबा. सुंदर ठाटामाटात लक्षपूर्वक त्यांनी कीर्तन ऐकलं. आणि विशेष म्हणजे सगळ्या कीर्तनाचा गाभा म्हणजे साऊंडाचार्य. कोणचे चार्य? साऊंडाचार्य. बम काळ्या करत होते ते. आणि काळ्या करणे म्हणजे वाईट शब्द नाही, त्याला इंग्लिशमध्ये शेटिंग म्हणतात, मराठीत काळ्या करणे म्हणतात. आणि मराठी भाषाच तशी आहे, ते कोण काय करेल. आणि ज्यांच्यामुळे मस्त असं कीर्तनाला शृंगार प्राप्त झाला, असे असणारे आमचे आदरणीय उत्तमरावजी सुरतेकर बाबा नाही, अनंत नावही अनंत, अनंतरावजी सुरतेकर बाबा. गोड गायन आहे. आणि त्यांना साथ देणारे आमचे गायनाचार्य, गान कोकिळा असणारे आमचे परमपूज्यनीय दिनेश बाबा गोड गातात हो. त्यांची हळदेव वायगाव हळदीला भेट झाली, काय गोड गायलं. चला, आणि टाळकरी मंडळी सगळे तरुण आहेत. तरुणा भाग्यवंत तरच पाहिजे. धन्य द्याची माता, धन्य द्याचा पिता, नाही तर धन्यता त्याला द्या जो रस्त्यानं चालते. लोक मावशी त्या पोराले धरून आणलं म्हणे, काय झालं म्हणे, रस्त्यात पडत होता. कसा पडला बाबा महापोर, तो पिलाय. महापोरग पियत नसते, कोणातरी पाजली, दुसरं पाजलं तर पेशीन काढे. अरे
भाग्यवान समजा हे लेकर इकडे आले. एक सांगतो ते मोठे होणार नाही, ते ऑफिसर होणार नाही, ते मंत्री होणार नाही, ते संत्री होणार नाही, पण मरेपर्यंत तुम्हाला भाकर भाऊ घालतील म्हणून परमार्थ शिकवा त्यांना. नाही तर शिकलेल्याचे मायबाप वृद्धाश्रमात आहेत, गरीबाचे मायबाप वृद्धाश्रमामध्ये दाखवा, कारण संस्कार त्यांच्यावर आहेत. हे संस्कार तुमच्या गावात अनेक वर्षापासून होत आहेत. म्हणून सगळ्या गावकऱ्याच्या चरणी सेवा समर्पित करतो. जे कोणी राजे असतील त्याच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. कार्यकर्ता उद्याची सूचना देतात. नाही